नकळत सारे घडले भाग 2. अन्वीने पाहिले की तिचे कपडे अस्ताव्यस्त आहेत. सगळं काही तिला सांगत होतं की ते स्वप्न नाही. तिच्या लग्नाच्या रात्री ती एका अनोळखी माणसासोबत झोपली होती. त्याच क्षणी फोन वाजला. तिला एका प्रोजेक्टसाठी प्रेझेंटेशन करण्यास त्वरित सांगितले. अन्वीने पटकन कपडे घातले आणि लॅपटॉप घेऊन प्रेझेंटेशन रात्रभर तयार केले. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमधून घरी परतली, परंतु अवनी अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत होती. ती बाहेर निघणार तेवढ्यात तिची सावत्र बहीण तसेच तिची कोवर्कर सावनी आली. अवनी, तुला त्रास दिल्याबद्दल सॉरी. अचानक आलेल्या आवाजाने अवनी थोडीशी अस्वस्थ झाली आणि ती म्हणाली, तू परत आलीस? सावनी म्हणाली, हो, मी ज्या कामासाठी सुट्टी घेतली ते काम लवकर झाले, त्यामुळे मी लवकर आले. सावनीने मग विचारले, तू एवढी अपसेट का आहे? मी ठीक आहे, कामाच्यामुळे मी थोडी थकली आहे. आणि मी पटकन शांत झाली आणि पुन्हा बोलली, तू परत आलीस, मी आता घरी जाते. सावनीला अन्वीबद्दल विचित्र वाटले, तरीही तिने फारसा विचार केला नाही. अन्वी निघून गेल्यानंतर काही वेळातच कंपनीचा CEO अधीर ऑफिसच्या दारात हजर झाला. त्याने त्याची ओळख बदलून येथे आलेला होता. त्यानंतर अधीरचा असिस्टंट रेहान आला. अधीरने सूट आणि लेदर शूज घातले होते. त्याच्या देखण्या चेहऱ्यावर एक कडकपणा दिसत होता. त्यामुळे ऑफिसमधलं वातावरण खूप तणावाचं बनलं होतं. रेहान अधीरच्या बाजूला गेला आणि कुजबुजला, काल रात्री सर्व CCTV कॅमेरे नष्ट केले गेले. मला वाटते की हे सर्व तुम्हाला मारण्यासाठी आले होते. त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी केले. अधीर रेहानला विचारतो, रात्री ऑफिसमध्ये कोण होतं? रेहान माहिती काढतो आणि सांगतो, रात्री सावनी होती. अधीर तिच्या ऑफिसमध्ये येतो आणि तिला विचारतो, काल रात्री तू मला मदत केलीस? ज्या क्षणी सावनीने अधीरचा चेहरा पाहिला त्या क्षणी तिला तो आवडला. हा माणूस तर आपल्या कंपनीचा CEO आहे. सावनीच्या आनंदाने तिच्या हृदयाचे ठोके वाढले. तिने डोळे खाली केले, अधीरकडे पाहण्याचे धाडस केले नाही आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, हो, मीच होते. काल रात्री काय घडले हे सावनीला माहीत नसले तरी काल त्याला मदत करणाऱ्या कोणाचा तरी शोध घेत होता आणि ती व्यक्ती कोण आहे हेही तिला माहीत होते आणि सर्व पुरावे तिच्याकडेच होते. सावनीला असे वाटले की त्याच्याशी संबंध निर्माण करण्यात नक्कीच काही नुकसान होणार नाही. सावनी याबद्दल विचार करत असताना अधीर पुन्हा म्हणतो, तू मला मदत केली म्हणून मी तुला परतफेड करीन. मी तुला लग्नासह जे काही हवे आहे ते वचन देऊ शकतो. काल रात्री घडलेल्या गोष्टी आठवल्यावर अधीरचा थंड चेहरा कोमल झाला. सावनीला पूर्ण धक्का बसला होता, कारण तिच्यासोबत अशी मोठी गोष्ट घडली होती हे म्हटल्यावर ती उत्तेजित झाली आणि थोडीशी हडबडली. मी तुला याबद्दल विचार करण्यासाठी वेळ देतो, हलक्या नजरेने म्हटला आणि अधीर उभा राहिला. त्याच्या मागे रेहान पुढे गेला आणि अधीरचा मोबाईल नंबर सावनीला दिला. मग अधीरच्या मागे गेला आणि म्हणाला, चल, मी आता जातो, काही गरज नाही. अधीरचा चेहरा नेहमीप्रमाणेच थंडगार होता. त्याने सावनीकडे वळून पाहिले आणि नंतर रेहानला सांगितले, तिची काळजी घे.